ठेवायचा साधा फॉर्मॅट आहे. त्रिज्या समजा कुठल्याही त्रिकोणाची जी आपल्या वर्तुळाची आहे 7च्या पटीमध्ये या असते एक फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवायचं. 7 असेल तर या ठिकाणी व्यास किती येतो डायमीटर आपला 14, परिघ किती येतो 44 आणि क्षेत्रफळ त्या ठिकाणी 154 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असेल. हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. हा क्लिव आहे किंवा क्लुप्ती म्हणा तुम्ही. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की ह्याच्यावरून कशा प्रकारे गणित गेलेलं सोडवायचं, कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर करायचा नाही. त्याच्यावर आधारित काय होणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गणित. साधं गणित कसं, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास हा 42 सेंटीमीटर आहे, तर त्या बैलगाडीच्या चाकाला 2.2 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती फेरे घ्यावे लागतील. बघा गणित किती सोपं आहे. गणित अगदी इतकं सोपं आहे गणित. ते काय एक वर्तुळ आहे कशाचा, त्या बैलगाडीच्या चाक आहे म्हणजे ते वर्तुळ आहे. त्यांनी काय सांगितलंय, त्या वर्तुळाच्या चाकाचं काय सांगितलं मी गणित सुरुवातीला, परिघ एवढा आहे. समजा परिघ नाही आपण व्यास सांगितला तुम्हाला मी, डायमीटर त्याचा 42 सांगितलं. त्या चाकाचा किंवा त्या वर्तुळाचा जो डायमीटर आहे तो किती 42 आणि त्यानंतर काय सांगितलंय, त्या चाकाला 2.2 किलोमीटर, बघा मी मीटर सांगितले पहिलं कशाचं, त्या व्यासाचं एकक, आणि 2.2 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती फेऱ्या घ्याव्या लागतील. फेऱ्या म्हणजे ते किती परिघ घ्याव्या लागतील. एक फेरी म्हणजे परिघ तेवढं अंतर जे असणार आहे ते, 2 फेरी म्हणजे ते शेवटी मी तुम्हाला कशा प्रकारे गणित गणितात सोपं असतं. पण क्षेत्रफळ फेऱ्या 2.2 किलोमीटर आपण कन्फ्यूज होऊन जातो. तसं काय कन्फ्यूजची गरज नाही. आता बघा एक साधं गणित तुम्हाला इथं सांगतो मी. प्रश्न कसा आहे की एका वर्तुळाची त्रिज्या जर 7 असेल, सरळ प्रश्न आहे बघा, लक्षात काय ठेवायचं. एका वर्तुळाची त्रिज्या 7 असेल तर कन्फर्म त्या वर्तुळाच्या त्रिज्येचा व्यास किती असणार आहे 14, परिघ किती असणार आहे आणि क्षेत्रफळ किती असणार आहे त्या वर्तुळाचं 154 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा मीटर जे युनिट असेल त्याप्रमाणे. हा फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवला ना तर कुठलंही गणित असू द्या, कितीही अवघड, अगदी 5 सेकंदामध्ये कसं ट्रिकनं सोडवायचं ते सांगतो. समजा इथंच मी गणित असं दिलं, काय दिलं की एका वर्तुळाचा गणित समजा तुम्हाला सांगतो, एका वर्तुळाची त्रिज्या आहे 21 सेंटीमीटर दिली. बघा काय म्हणतोय, एका वर्तुळाची त्रिज्या किती दिली आर बरोबर 21 सेंटीमीटर दिली, तर त्या वर्तुळाचा त्या ठिकाणी व्यास किती असेल. बघा सरळ. आता हे तुम्ही गुणाकार करून करा एवढं, पण तुम्हाला व्यासच विचारणार नाही, कदाचित परिघ पण विचारतील. येतं लक्षात. त्यानंतर क्षेत्रफळ पण विचारतील. पण इथं लक्षात काय ठेवायचं बघा, समजा त्यांनी आता या ठिकाणी त्या वर्तुळाची 21 सेंटीमीटर त्रिज्या दिलेली आहे. किती दिलेली आहे 21 सेंटीमीटर आणि त्यांनी परिघ काढायला लावलं. बघा एका वर्तुळाची त्रिज्या किती 21 सेंटीमीटर आहे, तर परिघ किती असं काढायचं असले की आपल्याला लक्षात ठेवायचं. इकडे बघा त्रिज्या किती दिली आहे 21 ते सेंटीमीटर युनिट. थोडं वेळ 1 मिनिट लक्षात ठेवा. आता हे 7च्या किती पट वाढलंय 3 पट, म्हणजे 3 न गुणावं लागलं. इथं 3 न गुणावं लागलं तर व्यास सुद्धा किती न गुणावं लागणार. आता त्यांनी विचारलं एकच पण तुम्हाला मी 3 4 पण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा परिघ सुद्धा कसा वाढणार आहे 3 पट वाढणार आहे. 3 पट वाढला म्हणजे काय होणार आहे 14 त्रिक 42. आता इथं परिघाचं सुद्धा काय होणार आहे 3 पटच वाढणार आहे लक्षात ठेवा. कारण इथं 44 आहे, तर 44 गुणिले जर 3 केलं, इकडे बघा तुम्हाला काही विचारू द्या परिघ, परंतु या 3 गोष्टी करताना आणि क्षेत्रफळ काढताना काय फरक आहे तेवढा फक्त लक्षात ठेवायचा. इथं काय होणार 3 न गुणले की 4 त्रिक 12 हा चाले 1 आणि 4 त्रिक 12 आणि 13 म्हणजे 132 परिघ. त्या ठिकाणी काय असेल त्या वर्तुळाचा जर 21 सेंटीमीटर दिला तर तुमच्या लक्षात राहील. त्याच्यामध्ये आणखी प्रश्न विचारला जर 21 सेंटीमीटर दिलं तर क्षेत्रफळ किती, तर बघा तुम्हाला ज्याचा थोडासा अभ्यास किंवा चांगला बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्या लक्षात येईल. काय म्हणतील मग सर आपण इथं 3 पटी दिले, अजिबात गुणायचं नाही. कुठल्याही बघा हे वाक्य लक्षात ठेवा, कुठल्याही वर्तुळाची त्रिज्या जेवढ्या पटीत वाढत तेवढ्याच पटीत व्यास आणि परिघ वाढतो. मात्र त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ हे त्या त्रिज्याच्या जेवढ्या पटीत वाढले त्याच्या वर्गाच्या पटीत काय होतं क्षेत्रफळ वाढतं. तिथं पायावर काढायची गरज आहे का, वर्गाच्या पटीनं म्हणजे किती न गुणायचं डायरेक्ट 9 न. बघा 9 न गुणलं तर काय होणार आहे 9 चौक 36, 4 3 9 पंचे
9 5 45 9 5 45 45 आणि 3 48 ला 8 हातचा आले 4 आणि 9 1 9 4 आणि हे स्क्वेअर सेंटीमीटर असेल काय मीटर सेंटीमीटर काय युनिट दिलेलं असेल हे बघा तुम्ही इथं वर्गामध्ये जर सोडवायला गेले आपल्या सूत्रानुसार जे मग मी सांगितले होते त्याप्रमाणे जर सोडवायला गेले तर तुम्हाला थोडंसं काय होईल त्या ठिकाणी अवघड जाईल किंवा लक्षात बसणार नाही म्हणून ट्रिक बोला फक्त 7च्या पटीत हा त्रिज्या येताना 7च्या पटीत येईल परंतु तुमच्या पुस्तकात गणितामध्ये कदाचित प्रश्न असा आहे की 2.1 बघा 2.1 किंवा 4.2 किंवा परीख दिला तर 1.32 किंवा 13.2 अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी काही त्याच पटीत येणार तुम्हाला गणित देताना असंच देतात की ते तुम्हाला कशा प्रकारे सोडवता आणि त्याचं उत्तर ॲक्युरेट येईल उगाच एवढा 100 प्रश्नाचा एखादा प्रश्न चुकतो 4 वेळेस त्या मॉडेल क्वेश्चन पेपर वर ते सगळं हे केलेलं असतं त्यामुळे तशा चुका होत नाही या 7च्या पटीतील किंवा असं पण देतील 0.7 त्रिज्या 0.007 देतील फक्त ती 7ची पट म्हणायची त्यानुसार चालायचं तेवढे 0.0 आपण त्यामध्ये मिळवून चालायचं बरं पुन्हा एकदा हे ट्रिक सांगतो कुठल्याही वर्तुळाची त्रिज्या दिली बरं आता इथं या ठिकाणी तुम्हाला मी त्रिज्या सांगितलंय सोपं पदीमध्ये काय करतील क्षेत्रफळ देतील 1386 बघा 1386 दिलं याच गणिताचं सांगतो मी तुम्हाला आपण सुरुवातीला काय पाहिलं लिहू नका 7 आहे 7च्या 3 पट वाढली म्हणजे त्रिज्या किती पट वाढली तर 21 3 पट आहे किंवा सोपं जात नाही 21 ला 7 न बघा 7 21 3 पट वाढली मग व्यास सुद्धा किती पट वाढणार आहे 3 पट वाढणार आहे 14 42 परीख सुद्धा किती पट वाढणार आहे 3 पट वाढणार आहे म्हणजे 132 त्या ठिकाणी परीख येईल मात्र क्षेत्रफळ वाढत असताना काय होतं क्षेत्रफळ मी मगाशी सांगितलं कधी स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये वगैरे असतं किंवा मीटर स्क्वेअर मध्ये असतं मग इथं काय करायचं हे क्षेत्रफळ त्या जेवढी पट वाढली त्याच्या वर्गाच्या पटी एवढं काय करायचं 154 च्या नंतर जायचं येतं लक्षात हा फॉर्मॅट 7 14 44 154 हा जो फॉर्मॅट आहे तेवढा लक्षात ठेवायचं आणि तेवढ्याच पट्टीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पुढे येणारे क्षेत्रफळ काय होणार आहे येणार आहे ही ट्रिक लक्षात ठेवली 5 सेकंदात उत्तर मिळतं किती 5 सेकंदात आणि तुम्हाला तर काय असतं तिथं पर्याय दिलेले असतात 4 त्या पर्यायामधून 5 सुद्धा डायरेक्ट उत्तर बघितलं फक्त त्याला सराव एवढा करावा लागतो तुम्ही एकदा बघितलं आणि पुन्हा म्हणलं चला डायरेक्ट आता ट्रिक सांगितली सरांनी लक्षात ठेवू तिथं काहीच आठवत नाही पूर्ण काय त्यावेळेस ब्लँक होतो माणूस मी परवा दिवशी पाहिलं आणि चांगला अभ्यास केलेला मुलगा होता मी स्कूलवर गेलो होतो आणि त्याला अभ्यास केला पुढे बसला मी काय झालं काय प्रॉब्लेम का पाणी वगैरे आणून देऊ का सर मला काहीच आठवण नाही पेपरला एक तर वेळ कमी असतो तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला सेकंदावर ते आन्सर काढून तुम्ही त्या ठिकाणी त्या OMR वर शीटवर ते आन्सर लिहित असता तेवढ्यात ही वेळ चालल्यावर मला वाईट वाटलं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे सर मला गणिताचं आणि प्रश्न कसे ABCD तुमचे सेट असल्यामुळं काही जणांना पहिले गणिताचे प्रश्न काही जणांना मराठीचे ते इकडे तिकडे असं गुमराह करून प्रश्न मार्ग खालीवर केलेला असतात मग त्याला गणिताचे पहिले प्रश्न सोडवायचं आवड झालं मला काहीच कळलं नाही 2 मिनिट बंद करा म्हणलं बंद करा माइंड थोडं फ्रेश करा काही आवडलं 2 मिनिट बसा थोडं 2 मिनिट बसला आणि त्याने असं निश्चित झाला सांगितलं थोडंसं नाही का मग 2 मिनिटांना लगेच हा सर जर माझ्याकडे आता लक्षात आलं नाही सगळ्याच्या आधी 10 मिनिट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून तू माझ्याकडे जमा पण ते म्हणजे कसं एकदम एवढा ताण तिथं एखाद्या वेळेस माणूस एवढं प्लॅन ताण घेतल्यावर होतो आणि अभ्यास चांगला झालेला असं ठीक आहे अशा प्रकारे होतं म्हणून ही ट्रिक लक्षात ठेवायची तर मी दुसरा मुद्दा काय सांगणार होतो ज्यावेळेस त्रिज्या दिली असेल तर तुम्ही व्यास क्षेत्रफळ काढता परंतु जर त्या ठिकाणी त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं तर परीघ काढा म्हणतात त्रिज्या काढा म्हणतात किंवा व्यास काढा म्हणतात अशा वेळेस काय करायचं बघा इथं काय करायचं नाही 154 आता समजा तुम्हाला 1386 1386 स्क्वेअर सेंटीमीटर त्यांनी काय केलंय वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले मग अशा वेळेस काय करायचं 1386 बाजूला घ्या आणि हे काय करा 154 त्यांना टाका आता भाग देत असताना तुम्हाला मी कसोटी अगोदर सांगितलेलं आहे भागायला काही जास्त वेळ जात नाही तर लगेच लक्ष देतो तुमच्या बघा ही 5 म्हणजे कितना भाग जाणार आहे 11 न भाग जाणार आहे या संख्येला बघा 11 ची कसोटी एकाड एक संख्या आणि वर पण बघा 8 आणि 1 9 6 आणि 3 9 म्हणजे हे तुमच्या कधी द्या ते तर जर तुमचा सराव असेल तर तुम्ही म्हणाल 9 भाग देतो जाईल किंवा नाही तो भाग पुढचा पण कसोटी आपल्या लक्षात असेल तर लगेच लक्षात येतात तुम्ही 11 ची कसोटी काय आपल्याला एकाड एक संख्या त्या ठिकाणी सोडून त्यांची त्या ठिकाणी बेरीज करून जर 0 किंवा 0च्या पट 11च्या पटीमध्ये जर त्यातला फरक असेल फरक म्हणजे वजाबाकी त्यावेळेस त्या ठिकाणी 11 भाग जातो मग 11 भाग 11 1 11 बघा 15 मधून 11 गेले 4 काय काय जणांना हा भाग करायचं जमत नाही
खरं सांगतो म्हणजे काय जमत नाही, सराव कमी असतो. 10वी 8वी 9वी 4थी जसं जसं खाली जाईल ना तशी मुलांची माइंड हे थोडेसे हे असतात, काय म्हणतात त्याला आपण, क्विक ऍक्सेप्ट करणारे लवकर. जसं जसं वय वाढत जातं ना तसं व्याप वाढत जातो. नको त्या गोष्टीकडे जास्त लक्ष जातं. त्यानंतर पुन्हा नको त्या गोष्टीकडे, हे आपला मेंदू म्हणजे थोडक्यात मेमरी, लक्षात ठेवा. आता तुम्ही ते केबी, एमबी, जीबी, एचबी पुढे पाहता ना, आपला हजारो ते एचबी असेल, हजारो काहीतरी 55,000 कोटी काहीतरी एचबी हे आपलं माइंड म्हणजे माणूस हँग का होतो, हँग होतो ना. आजकाल परिस्थिती तीच चाललेली असतं. डोक्यामध्ये जास्त विचार वाईट येतात. व्हायरस शिरला म्हणजे व्हायरस असा एखादा की तो जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मनाला लागतो. बरं इथं भाग दिला आपण 11 1 11 किती उरले, 4 वर 4 लिहिलं 44 झालं. 11 चौक 44. इथं मी द्या 11 1 11 2 उरले 28 झाले. 11 दुने 22 6 उरले. 11 संख्ये 66 66. आता इथं आणि 14चा पाडा येत नसेल तर आपल्या लहान मुलासारख्या 2 भाग द्या. येत असतो सगळ्याला 14 पाडा. चुकलं तरी तसं करा तुम्ही. 14 1 14 9 म्हणजे किती पट झाले 9 आणि हा जो त्या ठिकाणी येणारा भागाकार आहे हा स्क्वेअर संख्याचे येणार आहे. लक्षात ठेवा. तिथं कुठले मग यांनी प्रश्न विचारला मला, सर असं कदाचित होतं का, होतं. फक्त तिथं काय येणार आहे 0.009 येईल. म्हणजे कधी येणार आहे 13.86 दिलं तर येतं का लक्षात. म्हणजे भाग देताना तिथं तुम्ही ते दशांश स्थळाचा विचार करायचा नाही. शेवटी तिथं तुम्ही उत्तरामध्ये ते दशांश स्थळ थोडं मनाला पटवायचं आधी स्वतःच्या. आणि आयुष्यात माणूस जो स्वतःच्या मनाला पटवतो ना तो सक्सेस 100%. आपण दुसऱ्याच्या मनाला पटवायचं म्हणजे कुठल्याही गोष्टीच असू द्या, मग इम्प्रेशन टाकायचं बघतो. अभ्यासावर असू द्या, एखादा क्वेश्चन येत असावा, कॉलेजची मुलं तेवढाच येत असतो, सर 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 अजिबात त्याला विचारत नाही. आणि असा विचारतात की जे येत नाही, सर मगाशी नाही विचारलं येत आता काय. मग इथं 9 पट आहे तर काय करायचं, 9 स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे 3. म्हणजे तिन्ही गोष्टी किती पटीमध्ये वाढणार आहेत 3 पटीमध्ये. ठीक आहे, आले का तुमच्या लक्षात ट्रिक. बघा कुठलंही गणित असू द्या, आता ते गणित मग फक्त दिलेला एखादा शाब्दिक प्रश्न असेल तो समजून घेऊन समजला पाहिजे व्यवस्थित. आणि हे सगळे गणित असे सोडवायचे, कुठल्याही प्रकारे सूत्र नाही, काही नाही काही नाही काही नाही. फक्त जिथं आवश्यकता आहे तिथं वापरा, मी नाही म्हणत नाही. पण सगळ्याच गोष्टी जर तुम्ही सूत्र वापरायला लागले तर तुम्हाला वेळ हा जास्त लागेल. वेळ काय होईल जास्त लागेल. मग ही ट्रिक काय करायची सर्कलची, तुम्ही इथं त्रिज्या दिली, व्यास दिली, काय काय वेळेस परिघ दिला तरी सुद्धा परिघामध्ये तुम्हाला तशाच प्रकारे येतं. बघा 132 44 न त्या ठिकाणी भागलं त्याला तरी सुद्धा उत्तर किती येणार आहे 3 येणार. भागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तिथं 3 न भागले की 3 3 9 म्हणजे सॉरी 44 न भागलं. आता इथं बघा इथं सुद्धा किती भाग जाणार आहे 11. 11 चौक 44 आणि ते बरोबर पुन्हा 3 उत्तर येणार आहे 11 3 33. तशा प्रकारे म्हणजे इथं सुद्धा फक्त लक्षात काय ठेवायचं ट्रिक एवढीच, कुठल्याही वर्तुळाच्या त्रिज्याच्या पटीमध्ये जर त्रिज्या वाढली तर त्या वाढलेल्या वर्तुळाचे परिघ, डायमीटर किंवा व्यास आणि क्षेत्रफळ, क्षेत्रफळ हे वर्गाच्या पटीमध्ये आणि जेवढे त्रिज्येच्या पट्टीमध्ये त्या ठिकाणी 7च्या वाढलेले तेवढेच व्यासाच्या पट्टीमध्ये 14च्या आणि डायमीटरच्या 44च्या. एवढा मुद्दा लक्षात ठेवा. कसलाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला आणि आपण ह्याच्यावर आणखी उदाहरण सोडवणार आहोत, तुमच्या आणखी पीठ लक्षात बसेल. फक्त एवढंच नीट लक्षात ठेवून लिहून घ्या 2 मिनिटात पटकन. आता तुम्ही मला वाटतं बरेच शिकले असतील पुण्यातील किंवा काही खेड्यापाड्यातील असतील. कष्ट करून आई वडील रात्रंदिवस काबाड कष्ट करतात आणि मुलाला महिन्याची महिन्याला 3,000-4,000 काय खर्च असतो तो भागवण्याचा प्रयत्न करतात. 1 तारीख 10 तारीख यायच्या आधी त्या ठिकाणी पैसे पाठवतात. 3-4 जण इकडचे जमलेला असतात हे करून म्हणतो बघा. 3-4 जण इकडचे काय झालेले असतात जमलेले असतात. 1 2 3 4 चांगले अभ्यास करत असतात. एखादा पट्टी असा येतो ऐका याचा येतो कायम फोनवर बोलत बसतो आणि माणूस चांगल्या गोष्टी लवकर ऍक्सेप्ट करीत नाही. हळूच तर शेजारच्या तू काय चालतंय तुझं अभ्यास करणारे सुद्धा ते शेजारी येतात आणि त्याला म्हणतात म्हणतो नाही असंच आहे यासाठी मी अभ्यास करायला लागलो. ते म्हणतात अरे आम्हाला बी नाही आम्हाला बघायचं असं. ते पुस्तक सोडून देतात आणि त्याच्या मागे लागतात. सांगा आम्हाला बी आयडिया सांगा. मग कुठेतरी खेळकोंडा पाहून बसतो. फक्त खेळकोंडा व्हायच्या अगोदर आपण सोडलं पाहिजे. पुढं भविष्यात एकदा एखादी साधी पोस्ट काढा शिपाई उपायची मागे लागतात. 2 पोरीचे बाप पोराला पोरगी द्यायला. लक्षात ठेवा काम नका का करेना काम काय
माइंड नका का करेना, पण नोकरी आहे का पोराला, त्यातनं जमीन आहे का, असं विचारलं की पोराने विचारलं पाहिजे पोरी काम करणारे करा ना तुमचे. बरं मुलीच्या आई वडिलांना आयुष्यभर काबाड कष्ट करून एखादा फ्लॅट बुक तरी घेतलेला असतो, पोराला पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट आहे का, तर मुलगी देऊ आपण. किती विरोधाभास आहे असो, ते बाकीचं जाऊ द्या. आता हे बघा मी यांना काही समजलं त्यांना सांगतोय, गोष्ट फक्त तेवढी मनोरंजनापुरती घ्यायची. आपण लोणचं कसं वापरतो जेवताना, तेवढ्या पुरतं, थोडं म्हणजे जास्त नाही. लक्षात ठेवा, त्याला जास्त कुठल्याही प्रकारे आपण महत्व देत नाही, का तर आपल्या जीवनामध्ये रुची यावी, थोडासा आनंद वाढावा. तसं नाही तर आपण लोणच्यावर जेवण करतो का, नाही अशा प्रकारे करायचं, त्याला महत्व किती द्यायचं आपण ठरवायचं. इथं काय करायचं बघा, त्यांना थोडंसं इकडे बघा, लक्षात नव्हतं आलं. 7 दिलेले त्रिज्या, व्यास 14 आहे. हा फॉर्मॅट कसा, तर मी इथं सोडून दिलं बघा. 7 जर त्रिज्या असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, 154 त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ येणार आहे. ताड बसा, वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं म्हणजे हा फॉर्मॅट 7 14 44 154 चा 154 चा आहे असं लक्षात ठेवायचा. आता यानुसार तुम्हाला आणखी गणित देतात. कुठलं काय गणित देतात, मी हे पुसून तुम्हाला गणित जास्त पुसत नाही, फक्त एवढंच, तेवढं 3 गोष्टी 4 गोष्टी लक्षात राहिल्या की तुमच्या लक्षात येईल. बघा कसं गणित देतात, एका वर्तुळाचा परिघ, बघा एका वर्तुळाचा परिघ समजा 132 आहे. आपण आता गणित पाहिलं ना. आता दुसरं जर गणित घेतलं, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 15,400 आहे. बघा असं गणित दिलं, सोपं गणित सांगतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलंय, 15,400. वर्तुळाचे 15,400. क्षेत्रफळ 15,400 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा असं दिलंय गणित. तुम्हाला मी अगोदर सांगितलं, तुम्ही ट्रिक लक्षात ठेवली ना, काहीच करायची गरज नाही, सगळं सोपं आहे. अगदी बरोबर, ते तुमच्या काय ध्यानात आलं, मी अगोदर जर सांगितलं असतं याच्या 15,400 आणि त्यांनी विचारलं काय, व्यास काढा, सरकमफ्रन्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सरकमफ्रन्स व्यास काढा, तर व्यास काढताना काय करायचं, आता इथं आपला फॉर्मॅट बघायचा. त्रिज्या 7, 14. व्यास 14, परिघ 44 आणि क्षेत्रफळ किती दिलेलं आहे. सुरुवातीची आयडिया वापरायची. काय आयडिया वापरायची, इकडे बघा, किती आहे क्षेत्रफळ 15,400, त्याला 154 काय करा, 140 कोण म्हणलं, 140 हा इकडे बघा. आता हे दिले तुम्हाला सोपं म्हणून तुम्ही म्हणता डायरेक्ट 100 येईल, पण 10 द्यायचं पण लक्षात ठेवा. आता इथं 5 इकडे 5, त्यांना 11 ला 5 जायला बरे काय होईल पुढची, मग तुमच्या लक्षात येईल 154 1 154, पुन्हा 154 1 154 आणि वरचे 2 शून्य म्हणजे किती आलो 100. मग मी मग सांगितलं हे पट असणार आहे, याचा स्क्वेअर रूट घ्यायची, ती पट तेनीची बी असणार आहे, बरोबर नाही, म्हणजे किती येणार आहे, 10 पटीनं वाढेल. 10 गुणिले 10 पट किती येणार, 70. म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे 70, व्यास किती असणार आहे 140 आणि परिघ किती असणार आहे 440. हे सगळे सेंटीमीटर मध्ये असणार आहेत. 3 गणित आपण अगदी 7 सेकंदामध्ये तुम्हाला किंवा 10 सेकंद लागले असतील. 10 सेकंदामध्ये तिन्ही तुमच्या लक्षात येतील. जर एखाद्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं तर बघा, एखाद्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं, ही जर ट्रिक वापरली तर 10 सेकंदामध्ये त्याचं त्रिज्या, त्याचं डायमीटर, व्यास आणि परिघ सरकमफ्रन्स 10 ते 15 सेकंदात, आणि आपल्याला तिथं खरंच एवढाच वेळ असतो. जर आपण बाकीचे क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह, तुम्ही म्हणता एखादा इतिहासाचा प्रश्न आहे किंवा एखादा जीकेचा प्रश्न आहे, तो आपण पटकन सोडू, तर त्याला सुद्धा ते बघून उत्तर लिहायला हे करून 35 ते 40 सेकंद लागतात ते गोल करायला. आपण म्हणतो इकडे पटपट लिहू, आणि पटपट लिहायला काय ती सलग करायचं ना 4 उत्तर बघून आपण थोडं माइंड चालू मग उत्तर शोधायचं. अलग लक्षात. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची ट्रिक वापरली तर तुम्हाला ते काय होईल, सोपं सगळ्यात जाईल. आता सगळ्यांनी समजलं का किती सोपं आहे. ज्यांना मगाशी जरा थोडंसं कन्फ्युज होत होतं त्यांनी आणखी लक्षात घ्या, कुठल्याही त्रिकोणाची त्रिज्या ही 7च्या पटी जेवढी वाढली तेवढ्याच पटीमध्ये त्या ठिकाणी त्या वर्तुळाचा व्यास, त्या वर्तुळाचा परिघ, फक्त पट घेताना परिघ 44 ही पट करायची, व्यास घेताना हा 14चा पट करायचा, आणि त्रिज्याचं घेताना तेवढी पट काय दिलेली असेल ती. मात्र क्षेत्रफळ काय करायचं, त्या ठिकाणी जेवढी पट वाढली त्याचा वर्ग करायचा, आणि त्या वर्गानुसार तुम्ही काय करायचं, इथं उत्तर लिहायचं.
किंवा आता जे काही सांगितलं मी एका वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलंय 15,400 दिलंय. 15,400 दिलं तर तुम्हाला परीघ काढायला लावला. परीघ काढायला लावलं की तुम्ही तिथं सूत्रामध्ये जर तुम्हाला सूत्र टाकायचं असेल तर एक करावं लागेल तिथं आधी. त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून अगोदर त्रिज्या काढावी लागेल. मग कसं तुम्ही सोडवणार बघा इकडे समजा वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर आपलं काय गणित पाय आरचा वर्ग. आता हे किमती बघा किती अवघड जाते तुम्हाला सांगतो. किती वेळ जातो मोजा तुम्ही वेळ तरी मी पटकन करतो. मी जास्त वेळ लावत नाही. एरिया दिला एरिया ऑफ सर्कल किती दिलाय 15,400 बरोबर 22/7 गुणिले r चा वर्ग. आता हे काय करायचं असतं इकडे घ्यायचं असतं डाव्या साईडला बेसिक नियम आपले म्हणजे 15,400 गुणिले 7 हे काय होणार 22 आहे ते अंशातलं छेदामध्ये अंश छेद डिनोमिनेटर नॉमिनेटर आणि इकडे परत झालं एकटा होतो फक्त गुणाकाराचा भागाकार भागाकाराचा गुणाकार वजाचा अधिक अधिकचा वजा आणि छेद आहे ते अंश अंश आहे ते छेद. इकडे किती 22 बरोबर काय ना याचा वर्ग. आता इथं 22 चा पाडा बऱ्याच जणांना मग अवघड जातो. अवघड जातो पण आता ज्यांना पाठ आहे ते म्हणणार डायरेक्ट किती 22 1 22 22 1 22 22 2 44 22 3 66 22 4 88 22 22 22 7 132 22 7 154. हे कधी 22 चा पाडा पाठ असेल तर नसेल तर आपण इथं काय म्हणतो ह्या दोन आपण म्हणतो खरं लक्षात घ्या. आणि माणूस जास्त अडचणी शिरत नाही डायरेक्ट 22 तो नको वेळ जाऊ द्या पण चुकू नये चला दोन नको भागा 22 7 154 बघा वरचे किती शून्य 22 शून्य आता इथं साथी साथी आणि वरचे किती शून्य 2 आणि हे काय झालं आरचा वर्ग. इकडे बघा आरचा वर्ग असं आता 49 आले पुन्हा प्रॉब्लेम आहे 4,900 कशाचा वर्ग आहे बाबा आलं स्क्वेअर रूट तिथं लगेच 7,900 आणि इकडे येतो आपण असं चला 49 आहे ह्याचा वर्गमूळ काढताना आपण भाग देऊ अवयव पद्धतीने किती भाग जातो 7 ना 7 7 असं करतो पुन्हा 7 गुणिले 7 गुणिले इथं 100 बरोबर आहे का. पुन्हा इथं जातो 7 गुणिले 7 गुणिले 10 गुणिले 10 पुन्हा इथं जातो पुन्हा काय करतो वर्गमूळ काढताना 7 पुन्हा इथं 10 किती आलं उत्तर ही काय आली त्रिज्या आली हो वर्गमूळ परंतु त्रिज्या आली हे झालं 4,900 चं वर्गमूळ. परंतु याच्यातनं बी आपण बरोबरच जाईल कशावरून. आता तुम्हाला इथं दिलं जरा सोपं वाटलं परंतु काही काही गणित आणखी जरा क्लिष्ट असतात दशांशस्थळाचे असतात आपण लक्ष देतात. इथं किती सेकंद चालतं 7 सेकंदामध्ये 3 उत्तर निघली होती त्रिज्या व्यास आणि परीघ. इथं 1 मिनिट झालं तर अनेक उत्तर काढायला नाही. आपल्याला आता काय मिळलंय त्रिज्या मिळली. त्रिज्या मिळाल्यानंतर आपण काय काढायचं आहे परीघ सरकम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r पुन्हा इथं जायचंय 2 गुणिले 22 गुणिले r किती आले 7 एका 7 7 70 म्हणजे इथं किती आहे ना 10 22 दोन्ही 44 गुणिले 10 44 काय 440 हे असणारे सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी परीक्षेचं भेटल. मग तुम्हाला योग्य कुठलं वाटतं ट्रिकनं काय हे मी काय म्हणतो ट्रिकनं सोडवलं तर चुकण्याची पण शक्यता कमीच आहे म्हणजे चुकतच नाही. फक्त हे जर तुम्ही या वेळेनं गेले व्यवस्थित मार्गाने तर जर समजा तुम्ही अशा प्रकारे गेलं एवढं सगळं करून एवढं करून कुठं एखादा हातचा इकडे तिकडे गेलाच आणि शेवटी हे नाही उत्तर तिथवर आलं त्याला पर्याय असणारं जरी उत्तर नाही आलं पर्याय नसल्यावर एवढं सोडून एवढा त्रास काढून नाही आलं तर मग पुढचे खालचे प्रश्न सोडायला अवघड जातं. त्यामुळे ही सोपी पद्धत वापरायची ट्रिक वर्तुळाच्या क्षेत्रफळावर त्रिज्यावर परिघावर व्यासावर डायमीटरवर जीवावर कसलाही कुठलाही प्रश्न येऊ शकतो. ट्रिक वापरा तुम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारे काय करू शकता सोडू शकता. हे लिहा फक्त इकडची काय लिहायची गरज नाही. ओके ठीक आहे 88 दिलाय वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा परिघ 88 दिला की तिथं त्रिज्या वगैरे काय काढायची नाही फक्त काय करायचं लक्षात घ्यायचं की 88 कडे यायचं परिघाकडं आपण 88 ला जर 44 न भागलं 44 44 किती पट वाढला हो इथं परिघ 2 पट वाढला का नाही. मग 2 पट वाढल्यानंतर आता इथे क्षेत्रफळ जर विचारलं तर क्षेत्रफळ किती पट वाढणार आहे 2 चा वर्ग 4 पट. मग 4 पट काय होणार 4 नको म्हणायचं फक्त बघा 4 चौक 16 चाले 1 4 पंचे 20 20 आणि 21 चाले 2 4 1 4 आणि 2 6 मला वाटतं मला गणित झालेलं आहे बघा 616
सेंटीमीटरचा वर्ग. जर परिघ 88 असेल तर तिथं तुम्हाला परिघाच्या ऐवजी आणखी त्रिज्या विचारते, क्षेत्रफळाच्या ऐवजी त्रिज्या विचारते. त्रिज्या काय होणार आहे? फक्त दुप्पट होणार आहे. किती येणार आहे त्रिज्या? 14. का तर ह्या 7 ला कितना गुणला 2 ला दुप्पट. ही किती होणार आहे? 28. हे मला वाटतं मागच्या परीक्षेला पण हे गणित आलेलं आहे. आताच्या काळात पोलीस भरती होती बघा, रेल्वेला आली. ठीक आहे, साधं गणित आहे आणि काही सेकंदामध्ये कुठलंही गणित 5 ते 10 सेकंदात सोडून झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. गणित काही गडबड कशामध्ये करायचं ते थोडंसं बघायचं. एका वर्तुळाकार छताची त्रिज्या 21 मीटर आहे. 14 दिली होती पण ते आपण दुरुस्त करून 21 घेतली. 14 ची बरीचशी गणितं झालेली आहेत. छताला रंग देण्यास 75 रुपये प्रति मीटर खर्च येतो. स्क्वेअर मीटर म्हणा प्रमाणे किती खर्च येईल? तर एकूण सगळ्या छताला येणार प्रति मीटर 75 रुपये प्रति मीटर प्रमाणे एकूण खर्च किती येईल? आता गणित सोडवताना काय दिले त्यांनी? त्या ठिकाणी आपल्याला त्या वर्तुळाच्या छताची त्रिज्या दिली. किती आहे त्रिज्या? 21. हे काढत असताना आता खर्च इथं जो आहे 75 प्रति मीटर स्क्वेअर, जेवढा खर्च त्या क्षेत्रफळाला 75 प्रति स्क्वेअर मीटरला किती येणार आहे? 75. असं जे उत्तर येणार आहे त्याला काय करायचं? किती येणार आहे असं कसं म्हणतो? 21 दिले किती पट वाढला बोला? 3 पट. म्हणजे 3 पट वाढले की 154 च्या किती पट होईल? 9 पट होईल. 154 गुणिले 9 वर्गाच्या 9 चौक 36 9 5 45 आणि 48 9 1 9 4 13 1386 चौरस मीटर. आता बघा हे 1386 आपलं उत्तर आहे का? नाही. त्यांनी प्रश्न विचारलाय की त्या सगळ्या छताला येणारा खर्च किती. मग काय करायचं? एका मीटरला जर 75 रुपये असेल तर 1386 चौरस मीटरला किती खर्च असेल स्क्वेअर मीटरला? तो काढायचा म्हणजे येणारा खर्च बघा. आपल्याला उत्तर स्क्वेअर सेंटीमीटर किती झालंय? 1386. प्रति चौरस मीटर किती आहे? 75 रुपये. म्हणून सगळ्याचा खर्च करताना काय करायचे? 1386 ला आपण 75 न गुणायचं. बघा बोला 5 सक चाले 3 75 40 आणि 3 चाले 4 5 त्रिक 15 आणि 4 19 चाले 1 5 1 5 आणि 6 पुन्हा 0 द्या 7 सक 42 ला 2 चाले 4 26 80 87 56 आणि 4 6 चाले 6 7 त्रिक 21 21 आणि 6 27 चाले 2 7 1 7 आणि 2 9. मग इथं हे 0 हे 3 आणि 2 5 9 6 7 13 चाले 10. आता हे झालं रुपये. कशाला? ते येणाऱ्या एकूण छताला त्या ठिकाणी खर्च म्हणजे सगळ्या छताचा खर्च जो आहे 21 मीटर जे त्रिज्या दिलेली त्या छताची त्याच्या क्षेत्रफळ काढून त्याला 75 न काय करायचं? पुन्हा गुणायचंय. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला येणारा खर्च येईल काय? 1 दशक शतक 1000 10,000 म्हणजे किती येणार आहे? 1,03,950 रुपये त्या ठिकाणी एकूण छताला खर्च येईल. आलं लक्षात तुमच्या? काय अवघड आहे का? लिहून घ्यायचं असं. एका वर्तुळाच्या मैदानाचे क्षेत्रफळ 2464 चौरस मीटर आहे. एका वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 2464 चौरस मीटर आहे. तर त्या वर्तुळाकार मैदानाची त्रिज्या किती असेल? आता विदिन सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे तुमचं. 5 ते 6 सेकंदात. वर्तुळाकार 2454 बस टाइम अप. एवढा वेळ अजिबात घ्यायचाच नाही. संपलं. वेळ अजिबात घ्यायचा नाही. आता इकडे लक्ष द्या. पेन खाली ठेवा. 1 4 पट 7 चौक 28
तुमची त्रिज्या किती आलेली असेल 28 आलेली असेल. आता बघा दड वाजते पेन खाली काय ऑनलाईन ठेवायचं. मी मग सांगितलं तुम्हाला लहान मुलाचं कसं असतं. हो आताची लहान मुलं हो मी माझ्या मोठ्या भावाचा एक मुलगा आहे छोटाच आहे. आता ते बरेच जण इंग्लिश मिडियमला वगैरे घालण्याचा प्रयत्न करतायत पण मी या मताच्या विरोधात आहे. मी सहज एक दिवशी मी आपलं गावी गेलो आणि ते म्हणले बघ म्हणलं अरे बघ रे त्याला ते शाळेत घालायचे काय काय करायचं त्यांचा ते मेसेज आलाय असं असं करा की या शाळेमध्ये ऍडमिशन घेताना ते पालकांचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतात मुला पालकांची सुद्धा का तर मुलाला शिकायचे ना शाळा कमी पडली की पालकांना बी शिकवायचं पालकांनी बी शिकवायचं मुलाला. म्हणजे ते इंग्लिश मीडियम मध्ये काही त्यांचे रूल असतील त्यांच्या विरोधात नाही काही नाही पण मला असं आलं तरी आमच्या आई वडील तर कधी अजिबात आम्हाला शिकवलं नाही. फक्त अभ्यासाला नाही बसले की मात्र लाताशिवाय काय मारत नाही. मग मी म्हटलं चला बाबा काय तर तिथं गेलो मी पाहिलं ते म्हणले पालकांचं पण मुलाखत घेतली मगच त्याचं ऍडमिशन कन्फर्म करतात. आणि हे कुठं ज्युनियर केजी सिनियर केजी पहिली दुसरी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड म्हणलं अवघडच आहे. युपीएससी एमपीएससी ला कशी बसलेले असतात पुढं 5-6 जण त्या इंटरव्ह्यूला मुलाखत घेण्यासाठी आणि आपलं पोरग पुढं तुमचं काय उमेदवार असेल तसं ह्याला बसवलं पुढं असं अशी युवाकारासारखी थोडीशी पुढं त्यांच्या चेअर वगैरे सिस्टमॅटिक पाहत होतं सगळं. आणि त्या मुलाला विचारायला सुरुवात केली. ते आपलं आयटी मध्ये असं पायावर आडीवर आडी टाकून आपल्या घरी जसं शायनिंग नुसार बसलं तसं बसलं. त्यांचे प्रिन्सिपल वर्ग शिक्षक त्यांचा काय स्टाफ असं खूप असं पुढं गेले प्रश्न विचारायला सुरुवात. एकदम विचारलं तुझं नाव वगैरे का एक विचारला शेवटचा प्रश्न त्या मुलाला पुतण्याला माझ्या काय विचारलं ते बाबा तुझा आज ड्रेस का केलाय त्या ड्रेसचा कलर सांग. ते हसलं घालत रे घालत फळी वगैरे पडली तरी छान पण गप्प बसला असं थोडं. मग ते तापले जरा थोडेसे टेन्शन मध्ये आले ना तसे प्रिन्सिपल वगैरे त्यांची पोराला काही येत नाही. मी म्हणलं बाहेर आल्यावर त्याला का रे बाबा तू काय प्रिन्सिपलला ते उत्तर दिलं नाहीस त्या प्रश्नाचं. मला काय द्यायचं त्या प्रिन्सिपलला माझ्या ड्रेसचा कलर कळा म्हणून मला विचारत होते त्या मुख्याध्यापकांना किंवा प्रिन्सिपलला माझ्या ड्रेसचा कलर कळा तर मी शिकणार काय म्हणलं मला बरं केलं तुझ्या एवढं असताना जर आम्हाला हे कळलं असतं तर आम्ही आज मास्तर नाही दुसरं काहीतरी असतं. हे लहान मुलाची बुद्धी ही आजच्या पिढीला खूप मोठी आहे लक्षात घ्या. लहान मुलाला हे करा ते म्हणत म्हणजे हे जनरेशन हे ऍडिशन आहे. आपल्यासारखं असं ऐरगैर नाही. आपण किती बोलणं खायचो जाऊ दे म्हणायचं काय वाटायचं लग्न मारायचं आणि आता म्हणलं ना हे म्हणलं की ते मागा हे सांगायचं मुद्दा आता मग आपण त्याच्यामध्ये टिकलो पाहिजे. मला एवढंच सांगायचं आपण काय झालं पाहिजे त्याच्यामध्ये टिकलं पाहिजे मग त्याच्याप्रमाणेच तसं वागलं पाहिजे. ते मला नाही पाहिजे ते अगोदर आपल्याला एक कंपॉस्पिटी सांगितली ना तर घरच्या मनात एक काम कर 15 रुपयाला तर कंपॉस्पिटीचं सगळं साहित्य येतंय काय असेल ते घे कंपॉस्पिटी आपण त्या बॉक्समध्ये आपण काय करायचं ठेवायचं जुन्याच. आताच तसं नाही कंपॉस्पिटी आणली ना ती पण अशी कॅमलची वगैरे पाहिजे 300-400 बाहेर भारीतली पाहिजे साधी सुद्धा नाही. ते अभ्यास नका घ्यायला तिकडे काय असो. आपला प्रश्न काय होता साधा होता. आता इकडे बघा हे करत असताना आपण फक्त त्या गोष्टी पाळल्या पाहिजे आणि पाळत असताना आपण चुकलो नाही पाहिजे. पुढे एक तुम्हाला एक साधं गणित देतो अतिशय छान आहे लिहून घ्या. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. मला अशी गणित सांगितलं एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. तर 2.2 किलोमीटर 2.2 किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील? 2.2 किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील? ठीक आहे बर सांगा किती फेरे होतील? साधं गणित आहे नुसतं शाब्दिक गणित आले की आपल्याला वाटतं किती अवघड. त्यांनी काय सांगितलंय बघा 14 आहे ना दोन पट वाढले 2 पट वाढले ना
झालं? बऱ्याच जणांनी काढलं उत्तर. मी प्रश्न काय विचारला? फेऱ्या किती होती? फेऱ्या बघायचं. शेवटी गणित वाचा. मगाशी पण तुम्ही असंच केलं. ते उत्तर काढलं नव्हतं. नाही राहू द्यायचं नाही. ते पण पर्याय असते. लक्षात ठेवा तिथं. ठीक आहे. आता बघा. तुम्हाला जमल हे नसलं तर मी सांगतो लगेच काय. फक्त काय करायचं? समजून घ्यायचं व्यवस्थित. आता बघा इकडं. काय सांगितलंय त्याच्यामध्ये गणित असं आहे की एक बैलगाडी आहे. त्या बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय. व्यास किती दिला? 14. 1.4 मध्ये 1.4. इथं कुठल्याप्रमाणे पट वाढवायची काहीच गरज नाही. काय करायचं? पट वाढवायची गरज नाही. 1.4 दिलंय की नाही आपल्या ह्याच्यामध्ये. त्यांनी काय सांगितलंय पण आपल्याला काय काढायला सांगितलंय? परी. 2.2 किलोमीटर अंतराच्या चाकाचे किती फेरे होतील? आता फेरे काढण्यासाठी आपल्याला परीला बरोबर काढावं लागेल. परी किती असणार? 4.4 मीटर. बरोबर आहे की नाही? 4.4 मीटर त्या ठिकाणी परिघ आहे. तर मग आपण काय करणार सांगा मला? 2.2 किलोमीटर. बघा आता किती दिलंय? किती लिहितो? 2.2 किलोमीटर. आता ह्याचं रूपांतर किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं. आता त्यासाठी आपल्याला हे माहित पाहिजे की एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात. म्हणजे एका किलोमीटर मध्ये जर 1000 मीटर असतील तर 2.2 मध्ये म्हणजे किती गुणावं लागेल त्याला? 2200. 2.2 गुणिले 1000. हे रूपांतर करतो आपण कशामध्ये? मीटर मध्ये. कशामध्ये? मीटर मध्ये. याचं उत्तर किती येईल? 2200. 200. 2200. आणि प्रश्न काय विचारलेला बघा? त्या चाकाचे किती फेरे होतील? म्हणजे 2200. आता हे फेरे हे एवढं अंतर कापलेलं आहे. 2200 मीटर अंतर कापलंय आणि त्याचा व्यास किती आहे? 4.4 आलेला आहे. व्यास म्हणजे त्या ठिकाणी सॉरी परिघ त्याचा किती आहे? 4.4. मग आपल्याला त्यांनी किती फेरे घेतली? म्हणजे एक फेरी घेतली की तेवढं संपणार नाही अंतर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 2200 ला या ठिकाणी 4.4 न भागावं लागेल. त्यावेळेस किती फेरे? एकूण फेऱ्या किंवा एकूण फेरी म्हणा चाकाच्या. मग काय होणार आहे? 2200 भागिले 4.4. आता इथं बरेच जणांना हा भागाकार करताना अवघड जाते. कुणी नाही होणार? काय करा? लक्ष द्या. डायरेक्ट याला भाग करताना काय करा? तुम्हाला जर अवघड वाटतं ना, एक दशांश नाही कट करा आणि इथे 0 द्या. ही पद्धत नाही जमली तर सोपी पद्धत. आता ही 2200 आहे ना आणि 4.4 आहे. ह्याला डायरेक्ट 10/10 नको. अंशाला जेवढ्या संख्येने भागाल तेवढं छेदाला जर भागलं तर कुठल्याही प्रकारे काही फरक पडत नाही. अंशाचा आणि छेदाचा बघा संबंध कुठलाही प्रकार. आता 44 न भागला 22 दोन्ही 44. 22 का 22. बघा एक इथं 22 0 22 0 22 0. आता इथं बघा 2 का 2 500. 2 0 म्हणजे किती फेऱ्या होतील एकूण? 500 फेऱ्या होतील. किती फेऱ्या होतील त्या चाकाच्या? इथं एक पर्यायामध्ये 500 उत्तर असेल, तुमचं त्या ठिकाणी 2200 उत्तर असेल, असं वेगवेगळं कन्फ्युज करण्यासाठी असतं. ठीक आहे, लिहून घेऊ शकता. ते थोडं स्टॉप करा. लिहून घेतलं तरी चालेल म्हणजे पुन्हा तुम्हाला वेळ जाणार. दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:7 आहे. तर त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल? सेम. परंतु जर ट्रिक नसती सांगितली ते राईट मध्ये केली का? ठीक आहे. बघा काय होतं नसतं ज्यावेळेस ठीक आहे ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ट्रिक जर नसती सांगितली तर तुम्हाला सोडवायला नाही म्हणलं तर 10-15 मिनिट लागले असते. पण इथं काय करायचंय? आता इथं गुणोत्तर दिलंय बघा 2:7 म्हणजे R1 आणि R2 रेडियस म्हणा किती 2:7 2:7 म्हणजे थोडक्यात समजा त्या पट्टीमध्ये एक तर 14 एकाचे असेल आणि एक काय असेल 7 असेल अशा पट्टीमध्ये असेल. आपल्याला काही सोडवायचं नाही, फक्त वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. अशा वेळेस काय करायचं? वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढताना त्या ठिकाणी आपली ट्रिक वापरायची की जसं आपलं ह्या पट्टीमध्ये वाढतंय कुठल्या त्रिज्या जेवढ्या पट्टीत वाढत त्याच्या वर्गाच्या पट्टीमध्ये काय होतं? क्षेत्रफळ वाढतं की नाही? त्याच्या वर्गाच्या पट्टीमध्ये म्हणजे वर्गाची पट काय होणार आहे? डायरेक्ट 2 चा वर्ग 4 म्हणजे A1
अपॉन A2 इज इक्वल टू 47 49 म्हणजे त्या ठिकाणी त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 4 डिवायडेड बाय 49 किंवा 4/49 असेल किंवा 4/49 असेल. येतं लक्षात. मग ही एक ट्रिक कशी लक्षात ठेवायची, तुम्ही जर सोडवायला गेले तर तुमचा वेळ जाईल. त्यातनं तुम्हाला हे सोडवताना काय होईल, तुम्हाला कशा प्रकारे काढायला अवघड जाईल. अलग लक्षात. कसं अवघड जाईल, समजा तुम्ही सूत्र सोडवत असाल बघा. सूत्र कसं, आपल्याला जर काढायला सांगितलं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलंय. आता समजा वर्तुळाचं क्षेत्रफळ A/A2 इज इक्वल टू काय होणार आहे, पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना काय करायचं, पाय r1 स्क्वेअर अपॉन पाय r2 स्क्वेअर. A21 काय दिलं तरी एक त्रिज्या आणि त्रिज्या 2 अशा प्रकारे दिले. पण इथं काढताना पायची किंमत आपल्याला माहिती आहे, सोडण्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करू शकतो, कट करू शकतो. आता r स्क्वेअर म्हटलं काय करायचं आहे, 2 चा वर्ग आणि इकडचा काय 7 चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि 7 चा वर्ग 49. आता ह्याला जर भाग जात नसेल, समजा भाग जर गेला तर गुणोत्तर किंवा प्रमाण काढत असताना त्या ठिकाणी आपण रेशिओ कसा द्यायचा असतो, डिवाइड भागाकार देऊन स्मॉलेस्ट ज्याला आपण सगळ्यात लहान म्हणतो तोच. म्हणजे एखादा जर तुमचा त्या ठिकाणी गुणोत्तर असं आलं कसं 14/21 त्याचं गुणोत्तर काढताना काय 7 2 14 7 21 म्हणजे 2 असं उत्तर असणार आहे. असं जर इथं उत्तर आलं एखादी संख्या समजा येणार नाही पण आली तर तिथं उत्तरामध्ये पर्यायामध्ये स्मॉलेस्ट असेल. तिथं लक्षात संक्षिप्त रूप ज्याला म्हणतो आपण सगळ्यात लहानात लहान त्याप्रमाणे त्या ठिकाणी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं. पण इथं उत्तर काय असेल तुमचं 4/49 आहे की नाही. सोपं अगदी 2 सेकंद म्हणजे एकच वाक्य लक्षात ठेवायचं, कुठल्याही दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळ हे किंवा वर्तुळाच्या त्रिज्या जेवढ्या पटीत वाढतील त्याच्या वर्गाच्या पटीमध्ये काय होतं त्या ठिकाणी ते क्षेत्रफळ हीच काय अवघड आहे याच्यामध्ये नाही. तेवढं सोपं. ठीक आहे, तुम्हाला ते लिहून घ्यायचं असेल लिहून पुढे मगाशी काढल्याप्रमाणे आपण हे O केंद्र आहे, हे आहे, PQ आहे आणि हे इथं MN आहे. जीवा लक्ष द्या साधे पहिले आपण ह्या संकल्पना आपण अगोदरच पाहिल्यात. माझा प्रश्न असा आहे सर मागापासून झालं सांगताय तुम्ही की हे पायची किंमत 22/7 का घ्यायची, हा माझा प्रश्न. पायची किंमत 22/7 का घ्यायची, काय त्याचं कारण असं बघा. आपण पायची सारखी किंमत किती घेतो 22/7 किंवा 3.14 ती जरी घेतली तरी त्या ठिकाणी उत्तर तेच येतं, फक्त पॉईंट तिकडं थोडंसं दशांश करतो. मग हे 22/7च किंमत काय घ्यायची, त्याचं काहीतरी कारण असेल ना. का उगाच मजा म्हणून घ्यायची का, काय त्याचं कारण आहे. साधा क्वेश्चन आहे. तुम्ही वर्तुळाचं कुठलंही पाहत असताना ही संकल्पना पायची मगाशी मी सांगितली की बाबा तुम्ही काय करा पाय आले की 22/7. तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का कधी 22/7च का. वर्तुळाचे क्षेत्रफळ 365. बर येत आहे का सांगू. इकडे बघा, ज्यावेळेस ही 22/7 का घ्यायची, हा रेशिओ आहे 22 आणि 7 22/7 हा रेशिओ आहे. समजा तुम्हाला सरकमफ्रन्स म्हणजे परिघाचं सूत्र काय दिलेलं जातं बघा, परिघ बरोबर सरकमफ्रन्स इज इक्वल टू काय म्हणता तुम्ही त्याला, पाय डी म्हणता का, म्हणता की नाही. 22/7 गुणिले 2r किंवा पाय डी. आता इथं मला सांगा हेच आपण असं लिहू पाय डी इज इक्वल टू सी म्हणजे सरकमफ्रन्स परिघ. पाय बरोबर काय येतं, पाय बरोबर सी डिवायडेड बाय डी. सी म्हणजे काय परिघ आणि डी म्हणजे काय व्यास. बघा मी प्रश्न साधा होता, आता तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात येईल. कुठल्याही वर्तुळाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या पायची किंमत ही कुठल्याही वर्तुळाच्या ही परिघ आणि व्यासाच्या गुणोत्तर एवढी असते. बघा कशी आता इथं सरकमफ्रन्स किती दिलेला आहे, 44 किती दिलाय 44 बरोबर आहे का. आणि हे किती आहे, किती होईल भाई. सांगायचा मुद्दा एवढाच, कुठल्याही वर्तुळाचा त्या ठिकाणी परिघाची किंमत ही
परिघ आणि व्यासाच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणून 22/7 घेतले की स्थिरांक का घेतलेला आहे 22/7 की कुठल्याही वर्तुळाचं तुम्ही परिघ आणि त्या ठिकाणी व्यासाचं गुणोत्तर पाहिलं तर 22/7च असतं. म्हणून आपल्याला ती किंमत किती घ्यायची 22/7 आणि नसेल तर और आपण 3.14 म्हणू शकतो किंवा 3.14 अशा प्रकारे किंमत घेऊ शकतो. म्हणजे कुठल्याही वर्तुळाचं त्या ठिकाणी पायची किंमत ही त्या वर्तुळाचा परिघ आणि व्यास म्हणजे डायमीटर सर्कमफरन्स अपॉन डायमीटर रेशिओ ऑफ पाय सर्कमफरन्स रेशिओ डी. अलग लक्षात तुमच्या म्हणजे पायची किंमत आपण काय कशाच्या गुणोत्तर घेतो परिघ आणि व्यासाच्या. म्हणजे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला हे ऍडिशन माहित पाहिजे अशा गोष्टी तुम्ही अभ्यास करताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे की काय आहे 22/7च का. त्याचं उत्तर हे आहे की कुठल्याही वर्तुळाचं त्या ठिकाणी आपण पायची किंमत ही कशामध्ये असते परिघाच्या आणि व्यासाच्या गुणोत्तरामध्ये असते. बरोबर आहे की नाही. बघा इथं सुद्धा भाग दिल्यावर तुमच्या लक्षात येईल 22 आणि 7. ओके इज दॅट क्लिअर. एवढं तुमच्या लक्षात आलं काय करायचं आपण थांबूया. आजचं समजलं सगळ्यांना परीक्षेला बरं. आणि असं असलं की आपल्याला जरा कन्फ्युजन होतं. गणित काय की एका वर्तुळाची त्या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि त्या वर्तुळामध्ये असणार निरीक्षण म्हटलं की बरोबर हा चौरस तुम्हाला तिथं दिसेल आणि एक जीवा दिलेली असणार त्या ठिकाणी त्या वर्तुळामध्ये 20 सेंटीमीटर. किती दिलेले असणार 20 आणि इथं त्रिज्या किती दिलेले 14. अशा वेळेस काय करायचं आपल्याला अगोदर ह्या सगळ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल त्यानंतर पुन्हा चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आपल्याला रेखांकित भागाचं विचारलं तर हे वजा करून आपल्याला रेखांकितचं मिळेल. बरोबर की नाही. त्यासाठी आपल्याला हे सूत्र माहित असावं लागेल आधी चौरसाचे सूत्र काय चौरसाचे क्षेत्रफळ बाजू एक बाजू दिली की सगळ्या बाजू कशा असतात त्या ठिकाणी समान असतात म्हणून बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. ह्याचं किती आले क्षेत्रफळ रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा चौरसाचे क्षेत्रफळ. आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याच्या तत्पूर्वी वर्तुळाचं काढून घेतलं सगळ्या ओव्हरऑल आपल्या ट्रिकनं काय 14 दिले तर त्या ठिकाणी काय तर 616 स्क्वेअर सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वजा त्या ठिकाणी चौरसाचं किती येणार आहे 400 20 चा वर्ग 400 म्हणून 616 वजा 400 बरोबर 216. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती असेल 216. काय अवघड आहे का लिहून घ्यायचं असेल